नमस्कार, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण एक पारंपरिक गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी, जो प्रत्येक सणाला आवर्जून केला जातो, तो अतिशय सोप्या पद्धतीत भरपूर टिप्ससह आणि ट्रिक्ससह कसा काय करायचा ते पाहूया. तर चला सुरुवात करूया. अतिशय सॉफ्ट पुरणपोळी कशी काय करायची ते पाहूया. पुरणपोळीसाठी आपल्याला इथे चण्याची डाळ लागते. तर चण्याची डाळ मी 2 वाटी भरून घेतलेली आहे. 2 वाटी चण्याची डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 4 तास व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. 4 तास व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 वाटी जर चणा डाळ घेतली असेल तर 4 वाटी पाणी घालायचं आहे. थोडंसं हळद घालायचं आहे, चवीपुरता मीठ घालायचं आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालून 4 शिट्या घेऊन मी उकडून घेतलेली आहे. त्यानंतर ही चण्याची डाळ डाळ शिजवून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे पाणी राहिलेलं ते मी काढून टाकलेले आहे आणि आधीच मी ही चण्याची डाळ व्यवस्थित चाळणीने स्मॅश करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे गूळ घातलेला आहे, सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. जेवढी आपण कच्ची डाळ आधी घेतलेली होती वाटीने मोजून 2 वाटी, तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. गूळ मी थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण मला खूप गोड नको आहे. तुम्ही हवं असल्यास 2 वाटी पूर्ण भरून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हे मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आहे. 5 मिनिटानंतर आपल्याला हे जे गूळ आहे ते डाळीमध्ये व्यवस्थित मेल्ट झालेलं दिसेल. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढील आणखीन 5 मिनिटे आपल्याला असंच व्यवस्थित छान हलवत राहायचं आहे. हळूहळू आपल्याला हे मिश्रण जे आहे ते जाडसर होत असलेलं दिसलं आहे आणि आता त्या पुढच्याच 5 मिनिटामध्ये हे आपले पुरणपोळीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता हे पुरणपोळीचं मिश्रण जे आहे ते परफेक्ट झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं? तर पुरणपोळीचं जे मिश्रण आहे ते जाडसर झाल्यानंतर चमचा उभा ठेवायचा आहे. आपला जो चमचा आहे तो कसलाही सपोर्ट न घेता व्यवस्थित पुरणात उभा राहिला म्हणजे आपलं जे पुरणाची बॅटर आहे ते व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला इथे वेलची आणि जायफळ घालायची आहे आणि आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवर थंड करत ठेवायचं आहे. तर आपलं पुरण जोपर्यंत थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुरणासाठी लागणारं पीठ तयार करणार आहोत. तर इथे मी 1 कप भरून मैदा घेतलेला आहे आणि 1 कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घेत आहे. चाळणीमध्येच आपल्याला थोडंसं हळद घालायचं आहे आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि त्यातच आपण हे चाळून घेणार आहोत. पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आता आपल्याला हे पीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आधी मळून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित हे पीठ अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. मैदा चिकट असल्यामुळे हाताला चिकटतो, त्यामुळे आधीच मी हात न घालता आधी चमच्यानेच व्यवस्थित ते एकजीव करून घेत आहे अशा पद्धतीने. त्यामुळे आपले हात खराब होत नाही आणि पीठही अगदी पटकन मळलं जातं. आणि आता आपल्याला चमचा व्यवस्थित काढून घेऊन थोडंसं तेल घालायचं आहे पिठात 2 टेबलस्पून भरून. त्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी सॉफ्ट होते. आणि आता आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित हे पुरणाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे जे पीठ आहे ते आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे, खूप घट्ट मळायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपला हा पुरणपोळीसाठी लागणारा पिठाचा गोळा सैलसर तयार झालेला आहे. बघा हात अजिबात खराब झालेले नाही, अगदी सॉफ्ट पिठाचा गोळा मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि आता हा पिठाचा गोळा आपल्याला व्यवस्थित अर्धा तास रेस्ट करत ठेवायचा आहे. अर्ध्या तासानंतर आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया. आपण गॅसवरती तवा गरम करत ठेवत आहोत आणि आता आपण पुरणपोळी तयार करत आहोत. पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे जो पिठाचा गोळा आपण तयार करून ठेवलेला आहे त्यातला आपल्याला छोटा पिठाचा गोळा काढायचा आहे. व्यवस्थित हातावर मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला पिठामध्ये बुडवून कोरड्या पिठामध्ये बुडवून पुरीसारखा आपल्याला छोटासा लाटून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये पुरण भरायचं आहे. आता पुरण कसं भरायचं तर जेवढा आपण पिठाचा गोळा इथे घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पुरणाचा गोळा अशा पद्धतीने घ्यायचा आहे
आणि व्यवस्थित ही जी पुरी आपण लाटलेली आहे ती पुरणावर व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे आणि मग व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून अगदी हलक्या हाताने आपल्याला ही व्यवस्थित सर्व बाजूनी छान लाटून घ्यायची आहे. थोडीशी लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला ही पलटी मारायची आणि दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. म्हणजे पुरणपोळी अगदी सर्व बाजूने व्यवस्थित इक्वली लाटली जाते आणि आतलं जे पुरण आहे ते सुद्धा व्यवस्थित सर्व बाजूनी पसरलं जातं. आता ही एवढी नाजूक पुरणपोळी तयार केलेली आहे ती उचलायची कशी, तर आपण ही पोळी लाटण्यावर उचलून घेत आहोत आणि मग आपण पॅनवर अशा पद्धतीने ती सोडत आहोत. आपल्याला ही जी पुरणपोळी आहे ती लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपण भाजू शकतो. हाय फ्लेमवर पुरणपोळी जळू शकते. त्यानंतर बघा 2 मिनिटानंतर आपण ही पुरणपोळी पलटी केलेली आहे आणि तुम्ही पुरणपोळी पाहू शकता किती छान मस्त फुगत चाललेली आहे सर्व बाजूनी. आता आपल्याला या स्टेजला मस्त साजूक तूप सोडायचं आहे. चमचा भरून मस्त साजूक तूप मी सोडलेलं आहे आणि सर्व बाजूनी पुरणपोळी आपली छान मस्त फुगलेली आहे बघा अशा पद्धतीने. आणि कलरही किती सुंदर आलेला आहे पुरणपोळीला हळद टाकल्यामुळे. तर अशा पद्धतीने पीठ तुम्ही सॉफ्ट मळल्यामुळे ही पुरणपोळी बघा किती सॉफ्ट झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी पुन्हा पलटी मारून घ्यायची आहे आणि थोडंसं साजूक तूप आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूनी सोडायचं आहे आणि आपल्याला तव्यावरच ही पुरणपोळी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही गरमागरम पुरणपोळी खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती सुंदर झालेली आहे. अगदी गरमागरम ही पुरणपोळी थोडीशी क्रिस्पीसुद्धा लागते आणि आतमध्ये अगदी मऊसूत लागते आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळते. ही गरमागरम पोळी सर्व केल्यानंतरसुद्धा वरून आपण छान तुपाची धार परत सोडायची आहे. खूप सुंदर पुरणपोळ्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर दिसत आहे, खूप डेलिकेट झालेल्या आहेत, अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळतात. आणि बघा तुम्ही अगदी 3 बोटांनी सहज तुटल्या जातात ह्या पुरणपोळ्या. खूप सुंदर झालेल्या आहेत. तर तुम्ही घरीसुद्धा अशा पद्धतीने येत्या सणाला ह्या पुरणपोळ्या नक्की करून बघा. खूपच कमी वेळात खूपच टेस्टी पुरणपोळ्या तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.